नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट शिक्षक दिनाच्या दिवशी काळा GR म्हणजे काळजीत टाकणारा, अभियोग्यताधारकांना समस्येत टाकणारा असा GR यांनी पारित केलेला आहे। तर कृपया तुम्ही चॅनलला नवे असाल, प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर शेअर करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच आपण यूट्यूब लाईव्ह घेत असतो। तिच्या नियमित नोटिफिकेशनसाठी, स्पर्धा परीक्षा व शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबून ऑलवर सेट करा। बघा, शिक्षक दिनानिमित्त TET, TIT, MPSC आणि सर्व बॅचेसवर 95% सूट आपण देत आहोत। शिक्षक पात्रता परीक्षा फक्त 999 रुपयात, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी फक्त 1099 रुपयात, संपूर्ण पोलीस भरती 999 रुपये, सरळ सेवा 999 रुपये, MPSC, राज्यसेवा, STI, ASO, राज्यसेवा, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या बॅचवर 95% प्लस सूट आहे। कोणतीही पेड बॅचसोबत तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत मिळेल। आपल्या पेड बॅचमध्ये संपूर्ण विषय लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल। 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल, व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा व पुढे यशाचे भागीदार व्हा। चला आपण बघूया GR कोणता आहे ते आपण या ठिकाणी बघूया। बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा या ठिकाणी आहे। आज बघा 5 सप्टेंबर 2024ला ह्याने GR काढलेला आहे। आणि बघा GR मध्ये काय म्हणत आहे, सर्वप्रथम आपण वर वाचूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक DED, BED अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत इकडे विद्यार्थी रात्र पावसामध्ये पुण्यामध्ये आंदोलन करत आहे। इतर सर्व निर्णय शासनाला घेता येतात, पण या शिक्षक भरतीबाबत रखडलेली शिक्षक भरती फेज 2चा निर्णय न घेता असे कंत्राटी GR काढत आहे। चला आपण प्रस्तावनेमधून वाचूया, लक्षात घ्या। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 15/3/2024 अनुसार जिल्हा परिषदेच्या 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकापैकी 1 शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे। यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही। अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे। राज्यात DED व BED अर्हता धारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। यास्तव 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा DED, BED अर्हता धारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे कल्पना करा, ह्या गोष्टी शासनाला करता येतात, पण फटाफट कायमस्वरूपी शिक्षक भरून फेज 2 घेऊन थर्ड टेटला वगैरे यांना गती देता येत नाही, ही महत्त्वाची शोकांतिका आहे। आता शासन निर्णय काय झाला आहे बघा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी 1 सेवानिवृत्त, बघा म्हणजे 20 किंवा 20पेक्षा कमी विद्यार्थी असेल तर 1 सेवानिवृत्त शिक्षक किंवा DED, BED अर्हता धारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी। याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे। बघा, म्हणजे यांना 70 वर्षापर्यंतचा सुद्धा शिक्षक चालतो। बघा, सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे राहील। राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा। करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी। सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करावयाचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवा काळात अध्यापन केलेले असावे। सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका
शैक्षणिक वर्षासाठी राहील। त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी म्हणजे हे बघा काय म्हणजे एकदम बोगस मनीषा, एकदम भंगार इच्छा सरकारची पहा। सुरुवातीला 1 वर्षासाठी, नंतर वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल। म्हणजे त्याला मरेपर्यंत शिक्षक ठेवायचा आहे की काय हे सरकारला समजत नाही आहे। आणि जो काही बेरोजगार आहे त्याला कंत्राटी पद्धतीने हे भरून घेत आहे, हाही एक महत्त्वाचा मुद्दा। मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त 3 वर्षे किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत जो अगोदर घडेल तो राहील। म्हणजे जो बेरोजगार भरणार आहे त्याला 70 वर्षापर्यंत संधी राहील। म्हणजे सरकारला कायमस्वरूपी भरतीचं काही देणं घेणं नाही असं सरकारला दाखवायचं आहे, हा महत्त्वाचा पॉईंट। बघा नंतर काय म्हणत आहे, करार पद्धतीने नियुक्त कराव्याचा सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा। आता बघा हा एक मुद्दा। आता D.Ed. B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवाराच्या संदर्भात सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील। D.Ed. B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल। सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल। आता बघा सर्वसाधारण तरतुदीमध्ये यांनी काय सांगितलं, मानधन 15,000 रुपये, इतर कोणत्याही लाभाव्यतिरिक्त एकूण 12 रजा देय, एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विना वेतन असतील, 12 त्याला रजा मिळेल, कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहे। नंतर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक ह्यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक आहे। नंतर 5वा पॉईंट आहे बंधपत्र हमीपत्र। नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील। या आशयाचे बंधपत्र हमीपत्र घेण्यात यावे। बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही ह्याचा देखील उल्लेख करण्यात यावा। बघा 6वा मुद्दा अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील। नंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ह्यांनी पात्र व इच्छुक उमेदवारामधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत। सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात। नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील। करार पद्धतीने नियुक्त कराव्याचा शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी। करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे व माहिती आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील, हा महत्त्वाचा मुद्दा। बघा तर अशा पद्धतीने या गोष्टी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। पुढे काय म्हणत आहे बघा, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील। त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील। सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्यास निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल। नंतरचा पॉईंट बघा 13वा शाळेची पटसंख्या 20पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व D.Ed. B.Ed. अर्हताधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील। नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची सेवा संपुष्टात येईल। बघा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी। करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील। ज्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी। यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी। जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे। तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी। तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये। बघा नंतरचा पॉईंट आहे
कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्रप्रमुखाचे असेल, त्यानंतर गट शिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण असेल। संदर्भीय पत्र दिनांक 7 जुलै 2023 व शासन पत्र दिनांक 15 जुलै 2024 अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे 20पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील। तसेच यानुसार देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 15,000 एवढे राहील। सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक इथे दिलेला आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ह्या तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन। मित्रांनो, हे सगळ्या जे शासकीय शाळा आहे ते संपवण्याच्या तरतुदी चाललेल्या यांच्या भरती करण्याच्या जीवावर येत आहे। हा महत्त्वाचा मुद्दा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटेचं बटन दाबा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।